तर नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नव्या व्हिडिओ मध्ये. तर भावांनो, आपली कलकत्ता सिरीज चालू आहे, त्यामधला हा एक शेवटचा एपिसोड आहे. कलकत्त्याला आपण रीच झालोय. आता इथून पुढे बंगाल मधले सगळं जे कव्हर करता येईल ते आपण कव्हर करतोय या व्हिडिओ मध्ये. तर बघा भावांनो, बघण्यासारखी अशी पूर्ण माहिती आहे. कलकत्ता सिटीत पोलिसांचं वगैरे काय त्रास आहे काय नाही हे सगळं बघण्यासारखं आहे. तर व्हिडिओ भावांनो नक्की शेवटपर्यंत बघा. कसा वाटतोय नक्कीच लाईक कमेंट शेअर करून सांगा. तर चला भावांनो, व्हिडिओला सुरुवात करू. बघत राहा पुढे भावांनो. चला, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. भावानं इथे जरा गंमत आहे बघा. पुढं चोर बामटे येतात आडवे टोल नाक्यावर. चोर म्हणजे काय, पैसा देतो त्यांचा काही संबंध नाही तरी येतात. तर बघूया आता आपल्याला आडवे आले तर आपण घेतला त्यांना व्हिडिओ मध्ये बघूया. आता या टोलवर असतात बामटे बरोबर बॉर्डरला. पैसा दो बॉर्डर आहे. बॉर्डर तर बंद आहे उडीसाची. गाड्या पार्किंगला लागल्यात बघा. ही उडीसाची बॉर्डर आहे, बघू शकता. ही बॉर्डर बंद आहे सध्या. ते भामटे असतात नवीन गाडीला. आपली गाडी बहुतेक ओळखतात ते. मागच्या वेळी मी उडवलं होतं एकाला, त्यामुळं शक्यतो येणार नाही आडवे. आले तर बघू आपण. चला, हा टोल आहे. टोलच्या आसपास असतात. तो टोल क्रॉस करून येतात पुढं. गाडी बघतच असतात, बाईकवरून येत असतात सगळे पाठवून. त्याच्यानंतर मी जाम राडा घातला होता. पोलीसवाले वगैरे बोलवले होते, पण काय पोलीसवाले घंटा करत नाहीत त्यांना. नवीन गाडीवाल्यांना भरपूर तापतात. आता हा बघा बाईकवाला आहे, गाडी अडवले बहुतेक एक काहीतरी. काय आला बघा आडवा. आता ये म्हणतो त्याला पुढं. चला, टोल करू क्रॉस. येणार आहे आडवा आपल्याला समोर. आला की बघू आपण. चला, करू टोल क्रॉस. झालाय टोल क्रॉस. का तो काय आला नाही पाठवून, पण येणार 100%. आलाय बघा. बघा, आपण थांबणार नाही त्याला. त्यानं कसा काय येऊ दे, तर विषयच नाही थांबायचा आपल्याला. चला, गेला वाटतं येत. तर भावानं, पश्चिम बंगालमध्ये आपण एंट्री केलेली आहे आणि आल्याच हवालदाराबरोबर बाचाबाची झालेली आहे. त्यानं फोटो काढलाय गाडीचा. फाईन काय नाही मारणार, 100 टेकवले झाला. बाक धराधरीवर विषय आलेला. ते कसं नवीन जर दिसला ना लय चेपवत्यात. आता आपल्यासारखं चालून जातं. आपल्याला माहिती आहे बाबा यांना कुठं दाबलं की कुठं दुखतं. तर नवीन एखादा गावला ना त्याला लय रेटतात. तर मी जे व्हिडिओ काय केला नाही, मी काढून ठेवला. नाही तर बोललं मोबाईल जप्त करायची, लय बेकार सोडायची बंगालवाली. तर चला, अजून एका ठिकाणी पोलीसवाले असतात. आता इथं तर भेटलेच. पहिले बॉर्डर चेकपोस्ट हवालदार असते ती. बॉर्डर तर नाहीच इकडं. आता अजून एक ठिकाणी पोलीसवालेच भेटतात. चला पुढं, खडगपूरच्या पहिलं. बंगाल चालू झालं की हवालदारांची लपडे आलेच बघा. मजा येते बंगालमध्ये. फक्त पैसे जातात एवढंच. नाही तर हवालदार आमचं भांडायला लय भारी मजा येते. लय रूल सांगतात. असं वाटतं की डिग्रीच घेऊन आल्यात कुठल्या रूलची. घंटा माहित तर काय नसतं कुठला रूल्स. 1, 2, 3 कलम माहित असतात, तेवढ्याच गाजवतात नुकतं. काय येड्या बोड्याचं सगळं अनपड गवार भाग आहे. इथं कसं आहे माहिती का, ममता बॅनर्जीचं सारखं आहे रे. तर ममता बॅनर्जीचा प्रचार करायचा, तिच्या त्या पक्षाचा किंवा तिचा, आणि पोलीस व्हायचं. 2 वर्ष तुम्ही तिच्या पक्षाचं काम करा, इकडं जावा तिकडं जावा, इलेक्शनचं काम बघा, आणि नंतर मग तुम्ही डायरेक्ट मग तुम्हाला सरकारी नोकरी देतात. ती भारी आहे ना. आता इथं पोलीसवाल्यांच्या मागं सिव्ही पोलीस असते, निळ्या ड्रेसवाले. तुम्हाला दाखवेल मी पुढे व्हिडिओमध्ये. सिव्ही पोलीस म्हणजे आपल्याकडं जे होमगार्ड असतात की नाही, तशी पोलीसपेक्षा होमगार्डाची असतात. एका पोलीसवाल्याबरोबर 4 होमगार्ड असतात इकडे सिव्ही पोलीस. काय करायचं सांगा, ही अशीच असतात बिनपगारी फुलं अधिकारी. अधिकाऱ्यापेक्षा त्यांचाच रुबाब जास्त असतो. तसले आपण लय चेपवतो इकडं.
इथं एवढाच लपडा हाय, इथं नडायला येते यांना फुल, काय विषय नाही, पण आई घाली ना चलन टाकतात ऑनलाईन. आता आमचे बाबर म्हणून मित्र आहेत, अंकुश बाबर म्हणून, तर त्यांच्या गाडीला खडकपूरवर आता आपण चेकपोस्टवर ज्या दंगा केला का नाही, त्या चेकपोस्टवर चलन मारलं 5,000चं ॲथोराइज लिटरचं. तर मला बोला ॲथोराइज लिटर का, म्हणलं भाई मेरा खुद का गाड़ी है, ॲथोराइज लिटर किसको लगता है, जो ड्रायव्हर है दूसरे का गाड़ी पे उसको लगता है. त्याला जरा सांगितलं समजवून. मग म्हणला तू मिसबिहेव कर रे पोलीस वाले से. अरे काय घंट्याचं मिसबिहेव केलं, माझा मुद्दा मी मांडू शकत नाही. असले एवढे आणि जबरदस्ती चलन करतात. आपण पुढे गेले की मागून चलन येतं, आणि हे चलन असं पण नाही की ऑनलाईन भरू शकतो किंवा कॅश देऊ शकतो. हे चलन कोर्टातनं भरावं लागतं, आणि त्या कोर्टाचा मनस्ताप भरपूर होतो. वकील द्या, परत ते करा, दंड भरा आणि मग या, आणि तेवढ्यासाठी इथे यायला लागतं. आता आपलं पासिंग होत नाही, काय होत नाही. त्या बाबरचं असंच झालंय की गाडी त्यांनी विकल्या दुसऱ्याला, पण ते चलन क्लिअर होतोपर्यंत त्याच्या नावावर गाडी होत नाही. हा लफडा आहे. त्यामुळं मग आता बघूया, आपल्याला काय मारणार नाही. तू त्याला काढलेला फोटो, त्याला म्हटलं फोटो डिलीट कर. त्यानं केला असेल डिलीट, नसला केला तर मग काय, त्याचा व्हिडिओ घेतलाय मी. व्हिडिओ नाही पण ऑडिओ झालाय, मी खिशामध्ये फोन ठेवलेला, कारण ती बुरटी मागे लागलेली, त्यामुळे फोन आत टाकला पहिला. कधी लफडा झाला, काय शूट झालं तर मोबाईल खेचतात, त्यामुळे मोबाईल आत ठेवला. म्हटलं 70-80 हजाराचा मोबाईल लावतील घोडा आपल्याला, याला पळून घेऊन बाईकवरनं. त्यांच्या बाईकला नंबर नसतात, काय नसतात. शूट करायचं राहिलं माझं, ते बघा, शूट केलं असतं भारी झालं असतं. मी बंद केलेला मोबाईल, त्यामुळं जमलं नाही. इकडं बघा असल्या गाड्या असतात माल वाहतुकीसाठी. आपल्याकडे 3 चाकी टेम्पो असतात, इकडं असतात, भरपूर असतात इकडं. प्रत्येक गल्लोगल्ली आहे टेम्पो माल वाहतूक. 3-3 टन माल लागतात बघा त्यात. अवघड आहे यांचं. चला कार कॅरियर बघा वेस्ट बंगालचे असे बॅरियर असतात रस्त्यात. नको नको वाटतं गाडी इकडं तिकडं. बॅरियर मध्ये गाडी बघा, इकडे घ्यायची जरा, तिकडे घ्यायची, सगळं रोंबळ काम. चला मित्रांनो, लाईटा लागल्या आपल्या फायनली. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, जय श्री महाकाल. चला लाईट लागल्या फायनली, आपली लाईटा लागल्यात. अंधार पडलाय. आता कुठे अगरबत्ती लावायला थांबतो. मस्त अशी अगरबत्ती लाव. दिवसभर लावता येत नाही आपल्याला, एसी चालू असते, त्यामुळे संध्याकाळी लावतो आपण. संध्याकाळी एसी वगैरे चालू करत नाही. इकडे काय एवढं गरम होत नाही, कलकत्ता साईडला होतं, एवढ्या एरियात नाही होत टापूमध्ये गरम. तर चहा घ्यायचा मूड झालाय, तर कुठं जर चहा घेऊ पुढे, तर चहा चांगला भेटतो जरा. पुढे जरा टपऱ्या बिपऱ्या यायचे, पाणी बिणी घ्यायचं होतं आपल्याला. पाण्याचा बाटला थोडा राहिलाय, 2-3 लिटर पाणी राहिले, घेतो. पाणी महत्वाचं आहे मित्रांनो प्रवासात. तर बघा, पाणी आपण फक्त बिसलेरीचंच प्यायचं. कसलंही पाणी, रोज आपण वेगळ्या ठिकाणी जातो, वेगळं वेगळं पाणी पिलं तर मूतखड्याचे विकार किंवा आजारी पडणं हे असल्या भानगडी होतात. त्यासाठी काय नाही करायचं, पाणी बिसलेरीचं प्यायचं. भले 20 लिटरचा बाटला ठेवा किंवा पाण्याची बॉटल घ्या 20 रुपयाची एक, पण पाणी बिसलेरीचं प्यायचं. पाणी साधं पेलं. आणि इकडं तर लय घाण, भंगार, गाणी घाण. इकडं पण गाड्यांचं सामान वगैरे भेटतं बघा. आता इथं मार्केट लागल, ते आपल्याला काही घ्यायचं नाही. आपल्याला आता टाइमपास करायचं नाही, आपल्याला निघायचं आहे. आपल्याला काय लोकेशन पार्टीने दिलेलं नाही. त्या पार्टीबरोबर आता माझा वाद होणार आहे 5 मिनिटात फोनवरती. तर तो नंबर पाठवतो म्हणला होता, 1 तास झाला अजून काय पाठवला नाही. आज घुसायचं आहे आपल्याला, आणि नक्की कुठं माल खाली होणार आहे आपल्याला आयडिया नाही. कारण कंपनीचं कसं आहे, गोडाऊन असतं वेगळीकडं आणि ॲड्रेस असतो वेगळा, त्यामुळे लफडा होतो. कलकत्त्यात काय असलं जमत नाही. त्याला काय आपल्याला नंबर अजून पाठवलेला नाही, त्याला एकदा फोन करतो अजून एकदा. पाहून आता बंगालमध्ये आपण पोचलोय बघा. इथं डिझेल बघा किती आहे, 92.21. आणि डिझेल टाकी फुल करायला लावले बघा आपण. गाडीची डिझेल टाकी फुल करायची. आता इथं डिझेल स्वस्त आहे जरा. उडीसात पण एवढंच होतं, सेम रेट आहे, काय वेगळं नाही. तर इथं भारतचा पंप आहे. आता बंगालची बॉर्डर पास करून पुढं आलो की खडकपूरच्या पहिला थांबलोय. आता इथून डिझेल टाकायचं, खडकपूरला जाऊन थोडासा आराम करून संध्याकाळी एंट्री मारायची. तर डिझेल टाकी फुल करायचं. बघूया कितीचं डिझेल बसते आपल्या गाडीत. माझ्या अंदाजानं 32-33 लिटर किंवा 35 लिटर बसेल, कारण एक कांडी अजून आहे, म्हणजे 35 लिटर मिनिमम बसलं पाहिजे. बघूया आता. सोडलंय की नाही फास्ट, स्लो चाललंय बहुतेक.
तर बघू शकता असा पंप आहे मोठा. इथं पाटी कंपनी आहे, मला वाटतं जिंदाल का कुठली तरी कंपनी, जिंदालच प्लॅन्ट आहे इस्पातचा. तर चला झाली बहुतेक फुल, थांबलं पहिल्यांदा कितीचं बसते बघूया डिझेल. आता डिझेल भरून आता निघतोय भावान इथून, झाला पंप ओके मध्ये. तर बघू शकता धन्नो आपली लावले पंपात डिझेल बिल भरून टाकून झालंय बघा. 520 आली गाडी, गाडीने ॲव्हरेज दिलेलं नाही खराब रोड लागल्यामुळं. 520 किलोमीटर आल्या, 33 लिटर डिझेल बसले. ॲव्हरेज कमी दिले, कालच्या सारखं ॲव्हरेज दिलेलं नाही गाडीनं. चला ठीक आहे, काय विषय नाही, बघू शकता. चालेल निघूया चला. आता पोचले सध्या आता खडगपूरला आपण. तर बघा हे हॉटेल आहे, इथं जेवायला थांबले. मस्त असं अंडा बुर्जी आणि रोट्या मागवलेत. इकडं दुसरं काय खाण्यासारखं नसतं चांगलं, हेच बरं असतं. आता जेवतो इथून आणि निघतो. तर बघा बघत राहा, जेवतो आता, जेवून निघायचं आहे. रात्री खाली करायच्या गाड्या. आता जाऊन पोच बोलला आहे तो रात्री येऊन. सिटीमध्ये पूर्ण माल म्युझियमचा माल आहे. तर पोचायचं आता, निघतो इथून. जाऊन रात्रात थांबतो, सकाळी खाली करायची, बघू काय असेल ते. चला. आणि मागवले बघा मस्त अशी बिर्याणी, वासच मस्त यायला लागलाय, क्वालिटीची दिसते. चला आता खाऊन बघू. रोटी काय बरोबर नव्हती, बिर्याणी तरी चांगली असावी. चला हे तसंच राहिलं बघा. चला खातो बिर्याणी, बघू टेस्ट कसे. चला जेवण वगैरे झाले, आता निघायचं इथून. निघतोय आता, चला मारू स्टार्टर. चला निघू, निघायचं आता. आता डायरेक्ट नॉनस्टॉप जायचं, सिटीमध्ये जायचं. ॲड्रेस आला आहे, लोकेशन आलं आहे. चला आता पटकन निघायची. चला भाऊंनो भेटू आता डायरेक्ट सिटीत. उद्या म्युझियम आहे कुठलं तरी तिथं मोठं गव्हर्नमेंटचं, तर त्या म्युझियममध्ये उद्या शूट करायला भारी भेटेल काय ना काय. आपण आता आलोय बघा कलकत्त्याच्या जवळ. आपलं लोकेशन राहिलंय 37 किलोमीटर. आता पुढं धुलागडचा टोल नाका लागल, तिथं चहा प्यायला थांबायचं आहे. तिथून चहा प्यायचा, लोकेशनचे क्लिअर कट करून घ्यायचं तिथनं. आणि दांडलोकच्या जवळ गेलं तर गाईडला फोन केलेला आपण, आपला गाईड कुठंतरी बिझी आहे. आपला रेग्युलर असतो कार्यकर्ता, पण तो बिझी आहे. तर बघायचं भेटला कोण तर ठीक आहे, घेऊन जायचं. नाही तर लोकेशन तर आहेच, मग जायचं निघून. मग काय गरज नाही गाईडची. गाईड असला तर एंट्री वगैरे जास्त जात नाही, कारण तो सांगतो बाबा इथं हवालदार आहे, तिथं हवालदार आहे, थांबायचं नाही. आणि लोकेशनचं कसं आपण बघत बघत जातो, लोकेशन बघत तोपर्यंत हवालदार येतात. त्यामुळं बंगालला लूटमार जास्त आहे संध्याकाळची. नाईटला कलकत्त्यामध्ये लय दमवतात. दिवसा तर दमवतातच, पण नाईटला ॲक्टिव्ह होतात सगळी, तयारीतच असतात. केव्हा गावत्या गाडी महाराष्ट्रात. बाहेरच्या स्टेटची गाडी गावली की पळतच येतात, ॲटोग्राफ मागितल्यासारखी पळत येतात बघा. रस्त्यानं रातभर आहेत बघा. त्याला थांबवलं बघा एंट्रीला, आता मागणे येतात, नाही थांबला तर. असा कार्यक्रम आहे यांचा. सगळ्यात भ्रष्ट खातं आहे इथलं पोलीस खातं. गाडीवाल्यांना भरपूर त्रास आहे याचा. काय असू द्या, सवय लावले गाडीवाल्यांनी. चला राहिले 38 कोलकाता. आपलं पूर्ण सिटीमध्ये जायचं आपल्याला. इंडियन म्युझियम म्हणून आहे, त्या म्युझियमचा माल आहे आपला. पार्टीवाल्यांना रात्रीचं आधार कार्ड वगैरे मागवून घेतलं आपलं. बोला CISFची सिक्युरिटी आहे, तुम्हाला सोडणार नाही, आधार कार्ड वगैरे द्या पाठवून. त्याला आधार कार्ड आणि गाडीचा फोटो आणि लायसन पाठवून दिले. तो बोला आम्ही सांगून ठेवतो, आले की संध्याकाळी आतमध्ये घेतील, पार्किंगला लावतील, उद्या सकाळी खाली होईल. तर चला भावानं बघूया, आपला प्रवास चालू आहे असाच. हा बघा हायवे आहे, झारखंडवरून आलेला डायरेक्ट हा कलकत्ता. कलकत्त्यावरून असा दिल्लीला जातो, दिल्लीवरून कलकत्त्यावरून पुढे इकडं आसनसोलला जातो आणि दानकुनीवरून लेफ्ट घेतला की दिल्लीला जातो. असा हा रोड आहे, एकदम टकाटक रोड आहे, 3 लेन. गर्दी जाम असते. आज कशी काय गर्दी नाही काय माहिती, तरी पण आहे नाही असं नाही, ट्रॅफिक कायम राहते इकडं. तर भावांनो हा आहे धुलागडचा टोल. तर भावांना चहा प्यायला थांबलेलो इथं, चहा घेतो. आता एंट्री मारतोय सिटीमध्ये. दिख रहा भाई, बढिया दिख रहा. तर आता चहा पितो मस्तपैकी आणि निघतो इथून. आपल्याला 16 किलोमीटर राहिले अंतर आपलं जायचं आतमध्ये.
इकडे चहा बघा असा कपामध्ये भेटतो. या कुठला आहे मातीच्या कपामध्ये, तर प्लास्टिकचे कप बॅन आहेत, भेटत नाही. तर चहा प्यायचा कल्टी मारायची इथून. तर आता गाईड वगैरे जमा झाले तिथं गाडीपाशी. आपण गाडी लावले रस्त्याकडेला बघा मस्तपैकी. आता आतमध्ये जायचं आहे. पैसे सुट्ट करायला थांबले. बोला 50-50च्या नोटा घ्यावं इथे चहावाल्याकडून. चहा पण पिणं होतं आणि सगळंच होतं. तो गाईड बघा मागा हात करतोय. 600 रुपये बोलला. 600 म्हणलं तुझ्यासारखी चौघे होते, थट्टायची भूमिका घे म्हणलं. मला काय जायचं नाही तुला घेऊन. मी लोकेशन लावले, तुझी आई तिकडंच घाल. चला बघू आता, निघू आपण. चहावाला बघा येऊ यारचा आहे भाऊ टॉपचा. घेतो चहा आणि आता बघतो आणि निघतो इथून. चला भाऊ. वेलकम टू कोलकाता सिटी. चलो एंट्री तो हो गई प्रॉपर अपनी. चला कोलकात्यामध्ये दमवादमी आहे, पहिल्यापासून आहे. लाईन चालू झाले बघा इकडून टोल नाक्याची. पोलीसवाले इथं पण दमवणार जरा, असतात सगळीकडे. चला काय विषय नाही, आपण बसले आता थोडा सुट्टी. लाईन लागले बघा. ही एंट्रीची लाईन आहे. समोर एंट्री घेण्याचं हवलदार एंट्री घेतल्याच्या पुढं गाडी जाऊन देत नाही, त्यामुळे एवढी लाईन लागले बघा. चला काय विषय नाही, बसून टाकू आपण. बापरे, पलीकडच्या लाईन मधून टाकायला पाहिजे होती, उगाच इकडून टाकली. जाम लागले भावाने. हे जाम लागले बघा, फक्त एंट्री घ्यायसाठी जाम लागले बघा. ओनली एंट्री. पैसा दे दो तभी आगे बढ़ो, नहीं तो रात भर खडे रहो. हे असली लफडे आहेत बघा या कलकत्त्यात. आता आपल्याला पण अडवतील पुढं. घ्यायचे तसे घेणारच पैसे. फुल लाईट ठेवायची म्हणजे गाडी वळकून येत नाही. एमएच बघितलं की लागली लुटायला. बाहेरची गाडी बघितली की लय त्रास देतात राव. एमएच काय बाहेरचे कुठलाही पासिंग असेल बंगाल सोडून जमवतात. चला आता बघूया पुढं आपल्याला थांबवणार. बघूया काय थांबवणार आहे. 100 घेणार असतो किती काय केलं तर. 500 न सुरुवात करणार, 100 घेणार. चला हल्लंय बघूया. आला बघा, आला 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 आला. बघितला गाडी की आला. थांबली गाडी की लफडा झाला. थांबली नाही पाहिजे. सिग्नल बिग्नलला आला बघा, आला पळायला लागला. ये बाबा ये मागणे थांबत नसतो तुला काय. चला आपली एंट्री काय केली नाही. हावड्याच्या ब्रिजवर आलोय आपण. हवलदार नशीब आपलं थांबवलं नाही इथं कुठं. आता समोर 100 मध्ये वागते डायरेक्ट कंपनी. पुढं 1-2 सिग्नल आहेत. 2 सिग्नल मध्ये 200 रुपये जातील. बाकी काय कुठं आडवाडवी झालेली नाही. हावड्या बिवड्याला कोण अडवत नाही. आता इथं झाड टोल नाका पास करून जर पुढं असेल कोण तर ठीक आहे, नाही तर मग निघाला. बघितलं हवालदारानं आला बा. आहे जमवते मग थोडीफार. बघितलं त्याने पण काय थांबलो नाही आपण. आता आलोय बघा हावड्याच्या ब्रिजला आपण. हावड्याचा ब्रिज स्टार्ट होतो इथून. तर भावानं बघा हा समोरचा दिसतोय लागेल आता हावडा ब्रिज. आपल्या माध्यमातून बघू शकता हावडा ब्रिज. संध्याकाळी भारी असतो बघायला. हा आहे बघा कलकत्त्याचा हावडा ब्रिज. आपण पोहोचलोय हावडा ब्रिजला. बघू शकता हावडा ब्रिज. लाईट असल्यामुळे काय व्यवस्थित दिसेना. दिवसाला लय खतरनाक व्ह्यू असतो हावड्याचा. कसा दिसतोय भावानं. ट्रॅफिक असतं फुल सिटीमध्ये. आता ह्या टायमिंगला रात्रीचं ट्रॅफिक असतं. आता वाजले 3:30 वाजले तरी बघा किती जाम आहे. त्या ट्रकवाल्याच्या मागणं चालायचं म्हणजे माझ्या जेव्हा आले. चला याला पहिला ओव्हरटेक मारू. तर भावा बघा कसा दिसतोय हावडा ब्रिज. एवढा काय खास दिसेना झालाय रात्रीचा. असं गाडकी उभा केल्या जुन्यातल्या आहेत. त्याच्यावर ब्रिज आहे हा. अडकवतो मोबाईल आता.
हावडा क्रॉस झालाय फायनली. कलकत्त्यामध्ये आपण एंट्री केलेली आहे. वेलकम टू कलकत्ता. हावडा ब्रिज तुम्हाला दाखवतो बघा साईडनं व्ह्यू कसा आहे समुद्राचा. ब्रिज संपला आता. ब्रिजच्या साईडनं व्ह्यू बोलते. हावडा चला समोर पोलीसवाले असतील पटकन पास करून घेऊ. हावडा हावडा झाला ब्रिज. हा ब्रिज पास झाला की आपण कलकत्त्यात पोहोचलो सिटीमध्ये. आता आपल्याला कुठं सिग्नलला हवालदाराने अडवलं तर एंट्री जाईल आपली. बाकी काही एंट्रीचा सवाल नाही आपला. चला भारी काम झालं. पैसे काही गेलेले नाहीत. मी बोलतो आत्ता व्हिडिओ करायचा चान्स भेटेल मग भेटेल. चान्स काय भेटला नाही. चला चांगली गोष्ट आहे. पैसे गेले नाही वाचले पैसे. जर गेले तरी काय वांधा नाही. गाईड आणला नाही आपण. वैयक्तिक मॅप लावून आलोय. मॅपचा काय भरोसा नाही. हावड्याला जर तुम्हाला दाखवतो बघा. चुकून जर आता इथून पुढचा जर टर्न जर चुकला तर असे रोड आहेत बघा. चुकून जर टर्न चुकला एका जागेवर 12 रोड आहे ती. एक टर्न चुकला तरी फिरून फिरून परत तिथं जाणतं. 500 रुपये एंट्री जाणार बघा कसला रोड आहे. त्यामुळं व्यवस्थित टर्न मारायला बघून विचार करून. सकाळी आपल्याला इथंच गाडी खाली करायचं आहे. बघू शकता गौतम बुद्धांचं स्टॅच्यू आणि ते म्युझियम आहे मोठं असं बिल्डिंग. तर आपली धनू लावली इथं साईडला बघा कशी दिसते. तर आपल्याला सकाळी इथंच खाली करायची आहे. तर आता झोपतोय आपण. भरपूर असा टाईम झालेला आहे. मस्त अशी झोप घेतो आणि सकाळी 9च्या पुढं तो बोलला जे उठवायला येतील तुला त्यावेळी खाली करायला जा. तर चला आता झोपूया. झोपून टाकतो आता. चला गुड नाईट भावांनो. तुमची सकाळ ना आमची नाईट चालू झाली. चला जय महाराष्ट्र. तर भावना बघू शकता कशी टोप आहे जुन्या काळातली. म्युझियममध्ये आहे. इथं टॉपची टोप आहे. आपल्याकडे बघितली नाही इकडे असली मोठ्या चाकाची. ते मला वाटतं इकडं आहे टोप. आपल्याकडे नाही बघायला असली. चला आवडली आपल्याला. बिल्डिंग बघू शकता इंग्रजांच्या काळातले कशा अशा टॉपच्या आहे त्या. बिना पिलरचं येतं बरं काय स्ट्रक्चर सगळं. जवळजवळ 100 फुटाचं आहे. 100-200 फुटाचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मजलीचे आहेत मोठ्याच्या मोठ्या. स्ट्रक्चर कसलं असं इंग्रजांचं बघा. तर भावानं गाडी काय आपली खाली झालेली आहे. मग जेवायला आलो इथं. आता बघा मस्त असं बंगाली जेवण जेवतं. इथं कॅन्टीन आहे. असं कॅन्टीन आहे. कॅन्टीनमध्ये जेवण करतोय. तर चला आता फ्रेश वगैरे झालो. मस्त जेवण करून घेतो आणि चला भेटू पुढं. गाडी खाली करायची अजून. गाडी काय खाली झालेली आहे. खाली करून घेतो आणि बघा जेवण जेवतोय आता. निघूयात चला. फायनली आपली गाडी लावली आता खाली करायला बघा. खाली करू शकतो. त्या साहेब वगैरे आहेत मिलिटरीवाले वगैरे CSF. म्युझियम आहे इथं आतमध्ये. लाईट बसवायचे. आता खाली होते गाडी. 5 मिनिटात होईल खाली. तर भावानं बघू शकता हे म्युझियमचं पाठचा भाग आहे. तर हे बघा 210 वर्ष ओल्ड असं स्टॅच्यू आहे. म्हणजे अशी बिल्डिंग आहे ही. जेवढं वरती आहे ना तेवढंच खाली डबर येते. आणि आपल्या गाडी एवढी मोठी मोठी भितड आहे त्याची. तर बघू शकता इंग्रजांच्या काळातलं. इंग्रजांनी बांधलेलं आहे. कोणाच तरी राजमहल किंवा काहीतरी असेल इंग्लंडच्या प्रिन्सेसचा. तर त्यांच्या काळातलं त्यांचं बांधकाम आहे जुन्यातलं. 1 नंबर असं टॉपचं बांधकाम आहे. बघू शकता कसं क्वालिटी आहे. आणि अजूनपर्यंत त्यांनी आता आपल्या गडकिल्ल्यांसारखं राहिले बघा. अजून आहे असं. आता आत्ताचे बांधकाम आहेत बघा. 1-2 महिन्यात ढासळतात. कसं आहे टॉपचं. आणि विदाऊट पिलर आहे. ह्याला पिलर वगैरे काय नाही. विदाऊट पिलर आहे. मोठी मोठी भिंत आहेत. आणि किती फूट आहे. जवळजवळ 200-300 फूट असेल. 200 फूट तर मिनिमम आहेच. 300 फूट म्हणजे 1 2 3 4 5 माळ्याचं आहे बघा. बिना पिलरचं. फक्त भिताडं मोठी आहेत. आणि आतमध्ये नेटवर्क पण येत नाही एवढी मोठी भिताड आहेत. तर बघा बघू शकता. अजून मी दाखवेन भरपूर काय काय आहे आतमध्ये. आता आपल्याला म्युझियममध्ये जायचं आहे बघायला. तिकीट काढून मस्तपैकी आत बघाय. मोबाईल अलाउड आहे का मला माहीत नाही. तिथं असेल तर कदाचित आपण आतला पण शूट काढू. तर भावांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करून सांगा. आणि
सबस्क्राईब तेवढं करून जावा भावांनो, नवीन असाल तर. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण टाकत राहू. तर भावांनो सपोर्ट करा, तुमचा सपोर्ट हा खूप महत्वाचा आहे. तर चला भावांनो, भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल.